दर्शक हो, नमस्कार, गुड मॉर्निंग. वेधकमध्ये स्वागत आहे. मी प्रशांत आराध्य. उजनी अपडेट याचबरोबर भीमा निरा खोऱ्यातील धरणांची माहिती. पाऊस. उजनी धरण हे 87.68% भरलेलं आहे आणि येणारी पाण्याची आवक जी उजनीमध्ये ती 20,167 क्युसेक आहे. यामुळे सकाळी 10 वाजल्यापासून उजनी धरणातून भीमा नदीच्या पात्रामध्ये 10,000 क्युसेकनं पाणी सोडण्यात येणार आहे. त्यामुळं भीमा नदीला विसर्ग जो असणार तो 11,600 क्युसेक इतका असणार आहे. कारण कालपासूनच वीज निर्मिती करता भीमा नदीच्या पात्रामध्ये 1,600 क्युसेकनं पाणी सोडलं जात आहे. धरण हे 87.68% इतकं भरलेलं आहे. दरम्यान उजनी धरणामध्ये येणारी पाण्याची आवक ही वाढत चाललेली आहे. पुणे बंड गार्डनचा विसर्ग हा 20,498 क्युसेक इतका आहे. याचं कारण म्हणजे ज्या धरणातनं पाणी सोडेल ते वरच्या मुळशीमधून 8,200 क्युसेक, याचबरोबर पवनामधून 2,800 क्युसेकनं पाणी सोडलं जात आहे. भीमा नदीवरील चासकमान धरणातनं 1,800 क्युसेकचा विसर्ग सध्या सुरू आहे. वडिवळमधनं 1,469 क्युसेकनं पाणी सोडलं जातं. याचबरोबर खडकवासला प्रकल्पातनं 3,850 क्युसेकचा विसर्ग सध्या सुरू आहे. त्यामुळे पुणे बंड गार्डनचं जे मुळशी, पवना, खडकवासला या धरणातून जे पाणी सोडलं जाते त्यामुळे पुणे बंड गार्डनचा विसर्ग वाढत चालला आहे. तो 20,498 क्युसेक आहे आणि दौंडचा विसर्ग 20,167 क्युसेक आहे. दौंडचा विसर्ग आता वाढण्यास सुरुवात होणार आहे. त्यामुळे उजनी धरणातून पाणी सोडण्याची प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात आली आहे. धरणाची वाटचाल ही टक्केवारीच्या 90कडे चालू आहे. लवकरच धरण 100% ही भरणार आहे. धरणातला एकूण पाणीसाठा हा 110.63 टीएमसीचा आहे. यातलं उपयुक्त पाणी हे 46.97 टीएमसी इतकं आहे. आज उजनी धरणावर 1 मिलीमीटर पाऊस झाला. या पावसाळ्या हंगामामध्ये 74 मिलीमीटर पावसाची नोंद आहे. धरणातून मुख्य कालव्यामध्ये 1900 क्युसेक्स, भीमा सेनाजोड कालव्यात 900 क्युसेक, दहेगाव करता 80 आणि सीनामाढा योजनेमध्ये 180 क्युसेकनं पाणी सोडलं जात आहे. दरम्यान नीरा नदीवरील वीर धरणामधून अद्यापही पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू आहे. 4,202 क्युसेकनं पाणी हे नीरा नदीच्या पात्रामध्ये वीरमधनं सोडलं जात आहे. नीरा खोऱ्यामध्ये सुद्धा पावसाची चांगली हजेरी मागील आठवड्यामध्ये होती. त्यामुळे वीर धरण झपाट्यानं भरलंय आणि यातून आता पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान आजही अनेक धरणांवर चांगल्या पावसाची नोंद आहे. डिंबेवर 17 मिलीमीटर पाऊस झालेला आहे. वडिवळेवर 25, भामा आसखेडवर 19 मिलीमीटर, पवनावर 21 मिलीमीटर, मुळशीवर 67 मिलीमीटर, टेमघरवर 28 मिलीमीटर, याचबरोबर नीरा खोऱ्यातल्या गुंजवणीवर 27, नीरा देवघरवर 19 मिलीमीटर पावसाची नोंद आहे. वरची धरणं ही झपाट्यानं भरत चाललेली आहे. पिंपळगाव जोगे धरण जे आहे ते 19% भरले. माणिकडोह 23.33, येडगाव 89.83, वडज 69% भरलेले आहे. डिंबे 64.71, घोळ 88%, विसापूर 97%, चिल्हेवाडी 78.79, कळमोडी 100, चासकमान 81.27, भामा आसखेड 58.81, वडिवळे 79.17, आंध्रा 93.20, पवना 77.55, कासारसाई 85.24, मुळशी 77% भरले आहे. टेमघर 58.59, वरसगाव 71%, पानशेत 65.89, खडकवासला 62.17, नीरा खोऱ्यातील गुंजवणी 73.51, देवघर 54.70, भाटघर 72.23, वीर 84.89, नाझरे 100%, उजनी 88% भरलेली आहे.